तुमचं नाव? माझं नाव नतीजा खंडू भोसले, राहते बलई सायगसला, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. मी गायरामध्ये 30-35 वर्षापासून राहते. तरी पण गरम शोकनं सरपंच गरम शोक सरपंच गावातले काही मास्टर लोक गावाले यांनी साऱ्यांनी मिळून माझं नाव मतदान यादीतून काढून टाकलं. माझं ॲक्सिडेंट झाल्यामुळे मी एक दिवस एका मतदानाला गेले नाही. माझं ॲक्सिडेंट झालेलं होतं म्हणून तर मी एका मतदानाला गेल्यानंतर यांनी काय लावलं सरपंचानं त्यानं तर ही या गावात राहत नाही, ही गावाच्या बाहेर राहते, हिला काढून टाकायचं गावात. त्यानं माझ्या संग जातीवाद केला. त्यानं मला घाण शेळ दिल्या. तुला असं करेन मी, दंग करीन, लंग करून मारीन, तुला गावात मिरीन. ते मला असं धमक्या देतो. मी गावात गेल्यावर मी राशन आणायला गेली का मला वाईट शब्दानं घाण बोलतो, वाईट नजरेनं पाहतो. मी पारधी समाजाची असून मी एवढं लढते, एवढं करते. मी भीक मागून खायचं घाला त्याच्या घराला नाही, दाराला नाही. मी माझ्या घरात राहते साहेब. तरी पण तो मला इतकं वाईट नजरेनं पाहतो. तो माझ्या घरामधला मुरुम काढून देऊ इच्छितो तो गावामध्ये. तर तो गट्या करायसाठी त्याला सरपंचाला गरम शोका सरपंच हे दोघं तिघं मिळून माझं तलाठी हे सारं गटे करतात माझ्या घरामधले. मी आडं गेलं तर मला असं घाण देतात, वाईट नजरीनं पाहतात. तू चांगली तू अशी तशी म्हणून मला म्हणते तू पारद्याचे, तू काही करू शकत नाही साहेब. मग मी करायचं काय त्यांचं? मी पुढं पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस स्टेशनवाले म्हणजे तुझं तक्रार होऊ शकत नाही, तुझी पोलीस कंप्लेंट होऊ शकत नाही. तहसीलला गेले मी, तहसीलला मी म्हणते तहसीलमध्ये साहेब तू हे मास्तरांकडे जाय, तू शाळेत जाय. शाळेत गेले का तिथं पोलीस साहेबाला तिथले साहेब लोक म्हणते तू तहसीलला जाय, एडीएम साहेबाकडे जाय. मी तिथं एडीएम साहेबाकडे आले. एडीएम साहेबांना खोदून फोन लावला तरी पण त्यानं माझं मान्यता केली नाही. एडीएम साहेबाला बोलले तरी पण जेव्हा एचडीएम साहेबांनी तुम्ही गेले तेव्हा एचडीएम साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? एडीएम साहेब म्हणे काय बायांचं आहे, पारधी समाजाचे आहे, तर याचे आहेत, गरीब समाजाचे आहेत, यांचं काय आहे म्हणून तुम्ही पाहून घ्या, कागदपत्रांनी त्यांची लोन लावून घ्या. पण तरी पण साहेबांना ऑर्डर देत असताना मग त्यांना नाकार केला साहेब. आता तहसीलमधून आले मी. आता तुमची पुढची भूमिका काय राहील? बस त्यांनी जर माझं ऑनलाईन नाही केलं, माझं घराचे उद्ध्वस्ताचं नीटनाटक नाही केलं, मी साहेब इथं साहेबापुढे येऊन आत्महत्या करून घेईन सर. पुढचा प्रश्न माझा ह्यो राहील. आत्महत्या केलं की बिगर मी राहणार नाही. कसं माझी पर्यायच नाही. आता गारणामधून त्या लोकांना काढून दिलेलं आहे सर. मला गारणातून काढून दिल्यासारखं, आता मतदान यादीतून काढून टाकल्यासारखं एकच झालेलं आहे सर. मला तुझं होतच नाही म्हणते, काहीच होत नाही म्हणते सर. घरकुलाला म्हणायला गेले एवढ्या वर्षापासून राहते मी, मला घरकुल द्या म्हणलं तर ते नाहीच म्हणते सर. तुझं होतच नाही, तू पार द्यायचे, तू आमच्या जातीत आहे का, तू असं आहे का, जातीवादी सारखं बोलते सर. ते जाती बाहेर काढते आम्हाला. तुमची आता पुढची भूमिका आता तुम्हाला तिथून काढून दिलेलं आहे तर तुम्ही आता कुठं राहते आणि काय करते? आणि सर रोडावरच राहते सारखं. आता रोडावरच कवर राहणार आहे सर, आणि इकडे तिकडे कवर कोणाचं दारी राहणार आहे मी. माझा पूर्ण प्रश्न एकच आहे सर. माझ्या एवढ्या 8-10 दिवसामध्ये माझ्या घराची सोय नाही केली. बलई साग झाला माझ्या गारणामध्ये गरम शोकानं, सरपंचानं, पोलीस पाटलानं पूर्ण सारी मिळून सर. तर माझं चांगलं होतंय सर. नाही तर मी आत्महत्या इथं येऊन करणार आहे सर. मी एवढ्या 10 ते 15 दिवसाचं. नाही, तुमची जी गायरान जमीन आहे तर तिच्यावाले काही कागदपत्र आहे का बा तुमच्याकडं? माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंट आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, राशन आहे सर. माझी कोर्टामध्ये केस चालू आहे सर. माझे पण निकाल लागणार आहे सध्या काही दिवसामध्ये सर. ठीक आहे. गावाल्यावर 18 सीटचा गुन्हा दाखल सर. माझ्या आई बापाला, माझ्या भाऊ बांधाला पूर्णाला मारून टाकलं होतं सर. स्वतः सरपंचानं आमचे कापस हिसकून घेतले, आम्हाला बेतबन मारलं सर. आमच्या वर बसून मारलेलं आहे. त्याचे फोटोज माझ्या जवळ आहे सर मारलेले. त्याच्यावर 18 सीटीचा दाखल सर सेशन कोर्टामध्ये इथं वैजापूरमध्ये केस चालू आहे सध्या सर त्यांच्यावर.